स्वागत आहे आपले स्वप्नांचा संघर्ष या चॅनलमध्ये. आजचा आपला टॉपिक आहे इकिगाई आयुष्याचं खरं कारण शोधा. मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला विचारलं का, मी रोज का उठतो, मी ज्या कामासाठी धावतो त्याला खरंच अर्थ आहे का? माझं जीवन फक्त पैसा कमवण्यासाठीच आहे का, की त्यामागे अजून काही मोठं कारण आहे? आज आपण बोलणार आहोत इकिगाई बद्दल. जपानमधून आलेली ही संकल्पना जगभरातील करोडो लोकांचं जीवन बदलून टाकते. आणि या प्रवासात आपण इकिगाई काय आहे ते कसं शोधायचं आणि ते आपलं जीवन कसं बदलवू शकते हे सविस्तर समजून घेणार आहोत. इकिगाई हा जपानी शब्द आहे. इकी म्हणजे जीवन, गाई म्हणजे मूल्य. म्हणजेच इकिगाई म्हणजे जीवनाचा खरा अर्थ. इकिगाई हा तो एक प्रश्न आहे. व्हाय डू यू वेक अप अर्ली मॉर्निंग? तुमच्या जीवनाचं कारण काय आहे? एक छोटी गोष्ट सांगते. एका मासेमाऱ्याला कुणीतरी विचारलं, तू रोज समुद्रावर का जातोस? तुला कंटाळा येत नाही का? तो हसून म्हणाला, समुद्र माझं मंदिर आहे, जिथे मी देवाला भेटतो. माझ्या कुटुंबाला अन्न मिळतं, माझं मन तृप्त होते. हाच माझा इकिगाई आहे. मित्रांनो, इकिगाई म्हणजे असं काहीतरी जे तुम्हाला जगायला मजबूत करतं आणि आनंदात जगवतं. जपानी लोकांनी इकिगाई 4 वर्तुळात स्पष्ट केलंय. पहिलं, व्हॉट यू लव्ह, जे तुला आवडते. दुसरं, व्हॉट यू आर गुड ॲट, जे तू चांगला आहेस. तिसरं, व्हॉट द वर्ल्ड नीड्स, जगाला ज्याची गरज आहे. चौथं, व्हॉट यू कॅन बी पेड फॉर, ज्याचा तुला मोबदला मिळू शकतो. ही 4 वर्तुळ जिथे इंटरसेट होतात तिथेच तुझं इकिगाई आहे. उदाहरणार्थ बघूया, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना विज्ञानात आवड होती. त्यांचं कौशल्य मिसाईल आणि स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये होतं. जगाला भारतासाठी शास्त्रज्ञ आणि विज्ञानात प्रगती हवी होती. त्यांना त्याबद्दल मोबदला आणि मान मिळाला. त्यांचं इकिगाई पूर्ण झालं. इकिगाई म्हणजे पेशन प्लस मिशन प्लस प्रोफेशन प्लस व्हॅकेशन याचा संगम म्हणजे इकिगाई. आवड प्लस ध्येय प्लस व्यवसाय, जीवन ध्येय याचा सुंदर संगम. जपानमध्ये ओकिनावा बेट जगभर प्रसिद्ध आहे, जिथे शेकडो लोक 90, 100, अगदी 110 वर्षापर्यंत जगतात. त्यांचं रहस्य काय आहे? ते लोक रोज इकिगाई जगतात का? सकाळी उठल्यावर लोक गाणी गातात, शेतकऱ्यांना मदत करतात, लहान बाग सांभाळतात, मुलांना खेळ शिकवतात. त्यांच्यासाठी पैशाचं समाधान नाही, तर जीवनाचा अर्थ महत्त्वाचा आहे. 90 वर्षाचा शेतकरी अजूनही सकाळी शेतात जातो, कारण तेच त्यांचं इकिगाई आहे. हा धडा आपल्यालाही शिकायला हवा. भारतात इकिगाई कुठे आहे? आपल्या महान लोकांच्या जीवनात. महात्मा गांधी सत्याग्रह त्यांचं इकिगाई होतो. सत्य आणि अहिंसा, लता मंगेशकर संगीत त्यांचं इकिगाई. त्यांचं गाणं होतं. रतन टाटा उद्योजक, पण समाजासाठी त्यांचं इकिगाई जास्त नफा नाही तर समाजसेवा. भारताने जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी ती इकिगाईमुळेच शक्य झाली. फक्त पगारासाठी काम केले तर थकवा येतो. इकिगाई मिळालं तर कामाबरोबर आनंद होतो. उदाहरणार्थ, एका साध्या शिक्षक त्याचं इकिगाई विद्यार्थ्याचं भविष्य घडवणे. पगार कदाचित जास्त नाही, पण त्याच्या कामाला अमर्याद मूल्य आहे. आता प्रश्न आहे, मी माझा इकिगाई कसा शोधू? यासाठी काही प्रश्न स्वतःला विचारा. पहिला प्रश्न, मला काय आवडते? दुसरा प्रश्न, मी कोणत्या गोष्टीत चांगला आहे? तिसरा प्रश्न, जगाला माझ्याकडून काय मिळू शकते? चौथा, यावर मी जीवन चालवू शकतो का? हे लिहून ठेवा. प्रत्येक उत्तरावर विचार करा जिथे तुझं इकिगाई दडलेलं आहे. इकिगाई असलेले लोक मानसिकदृष्ट्या निरोगी असतात. त्यांना ताण कमी असतो, चिंता कमी असते. ओकिनावा लोकांचा सरासरी वय 90-100 वर्ष आहे, कारण ते रोज जगतात त्यांच्या जीवनाचा अर्थ जगतात. इकिगाई बरोबर आनंद, आरोग्य, दीर्घायुष्य यांच्या धावपळीच्या जगात इकिगाई आपण कठीण नाही. एका आईसाठी तिचा इकिगाई म्हणजे मुलांचं संगोपन करणे, मुलांना चांगले संस्कार, शिक्षण आणि प्रेम देण्यात तिचा आनंद सापडतो. इथे इकिगाई म्हणजे आपल्या कुटुंब घडवणे. कोणतेही काम लहान नाही. ते जर इकिगाईशी जोडलेले असेल. एका गावातील गरीब मुलाला अभ्यासाची आवड होती. सततच्या मेहनतीने ते डॉक्टर बनला आणि आता समाजातील गरजू लोकांना मदत करतो. त्याचा इकिगाई म्हणजे लोकांच्या आरोग्याची सेवा करणे. इथे इकिगाई म्हणजे शिकून समाजासाठी योगदान देणे. दुसरं, एका मुलीला लहानपणापासून चित्रकलेचे प्रचंड वेळ होते. लोक हसत तिला कमी लेखत, पण तिने हार न मानता चित्रकला सुरू ठेवली. आज ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कलाकार आहे. जिचं इकिगाई म्हणजे कला जपणे आणि जगाला आपलं सौंदर्य दाखवणे. इथे इकिगाई म्हणजे स्वतःची कला सतत जपणे. तिसरं, एका आजोबाला दररोज नातवंडांना गोष्टी सांगायला खूप आवडतात. त्या गोष्टींमधून नातवंडांना संस्कार, ज्ञान आणि आनंद मिळायचा. त्यांचं इकिगाई म्हणजे आपल्या अनुभवातून पुढच्या पिढीला मूल्य देणे. इथे इकिगाई म्हणजे आपल्या कथा आणि शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे. इकिगाई म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा हेतू. तो छोटा असो वा मोठा असो, जर आपल्याला त्यात समाधान मिळत असेल तर तेच खरं जगण्याचं कारण आहे. इकिगाई छोटं असो वा मोठं,
त्यात जीवनाचं खरं सौंदर्य आहे. मित्रांनो, इकिगाई म्हणजे पैशाच्या पलीकडे समाधान. ते मिळालं की दररोजचं दिवस जगण्यासारखा वाटतो. आजपासून स्वतःला रोज विचारा, माझं इकिगाई काय आहे? कारण इकिगाई मिळालं तर तुम्ही फक्त जगणार नाही, तर जीवनाला अर्थ देणार. आणि लक्षात ठेवा, इकिगाई शोधणारा माणूस जग बदलवतो. मित्रांनो, इकिगाई म्हणजे फक्त जगणे नाही, तर अर्थपूर्ण जगणे. कारण आजपासून स्वतःला रोज विचारा, मी का उठतो? आणि त्या प्रश्नाचं उत्तर सापडलं की तुमचं आयुष्य सुंदर होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत तुमचं इकिगाई शोधायला सुरुवात करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं इकिगाई काय आहे. धन्यवाद.